नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आपण पाहताय साम्राज्य. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहणार आहोत हेडलाईन्स. पोलीस गोळीबारात ठार झालेल्या चंद्रकांत नलावडेंच्या शरीरात आढळल्या 5 गोळ्या. शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब उघड. पोलिसांपुढच्या अडचणी वाढल्या. आंदोलकांकडून पुणे बेंगलोर महामार्गावर पुन्हा एसटीची तोडफोड. शेतकऱ्यांच्या चक्काजाम आंदोलनामुळे प्रवाशांचे अतोनात हाल. मुख्यमंत्री आणि शेतकरी नेत्यांमधली चर्चा निष्फळ. आता मुख्यमंत्री करणार केंद्राशी चर्चा, तर लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. शेतकरी नेत्यांची भूमिका. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला असं म्हणतं लक्ष्मीपूजनाबरोबरच दिवाळी पहाटच्या सुरेल मैफिलींचा प्रेक्षकांना नजराणा. मराठी तारकांनीही साजरी केली दिवाळी. गडकरी रंगायतमध्ये फटाके फोडून साजरी केली दिवाळी. आणि जब तक है जानच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी अवघं बॉलिवूड. यशराज स्टुडिओत जब तक है जान आणि सन ऑफ सरदारचं 3 दिवसांचं बुकिंग फुल. सांगलीतल्या पोलीस गोळीबारात काल ऊस आंदोलनात चंद्रकांत नलावडे यांचा मृत्यू झाला. नलावडे यांना 1 नाही तर 5 गोळ्या लागल्याचं पोस्टमॉर्टममध्ये उघड झालंय. त्यामुळे राज्य सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर आता संशय निर्माण झालाय. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर शेतकरीही संतप्त झालेत. तर कालच्या आंदोलनाच्या वेळी एकूणच तणावाची परिस्थिती होती. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत झालेले शेतकरी चंद्रकांत नलावडे यांच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळेल अशी घोषणा वनमंत्री पतंगराव कदम यांनी केली आहे. तसंच या गोळीबार प्रकरणाची प्रांताधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल असंही ते म्हणाले. दिवाळीच्या सणाच्या दिवशी असं व्हावं हे दुर्दैव आहे. आणि त्या चंद्रकांत नलावडेची पत्नी आणि 2 लहान मुलं आहेत. त्यांना जी मदत करता येईल ही शासनाच्या वतीनं आम्ही करू. आणि मी त्यांची अशी जबाबदारी घेतलेली आहे की त्यांना या कुटुंबाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. चौकशीसाठी आम्ही मॅजिस्ट्रेट चौकशी सुरू केलेलं आहे. विट्याच्या प्रांतला नेमलेला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून चिघळलेल्या ऊस दराबाबतच्या आंदोलनासंदर्भात आज कराडमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्यासह इतर शेतकरी नेते उपस्थित होते. मात्र या बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. रंगराजन समितीनं केलेल्या शिफारशींचा पाठपुरावा राज्य सरकार करेल. तसंच ऊसाला योग्य भाव मिळावा यासाठी केंद्राकडे विनंती करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी शेतकरी नेत्यांना दिलं. आंदोलन मागे घ्या अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांना केली. दरम्यान जोपर्यंत लेखी आश्वासन हातात मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकरी संघटनेनं व्यक्त केलाय. रंगराजन समितीच्या त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याबद्दल सरकारची अतिशय पॉझिटिव्ह भूमिका. तशा प्रकारची आम्ही केंद्र सरकारला निवेदन दिलेलं आहे हे लेवी साखरेच्या बद्दलचं वगैरे. आणि ते आम्ही त्या पाठपुरावा करतो. आणि त्यामुळं मी त्यांना एवढीच विनंती केली आहे की हे हिंसक जे आंदोलन आहे ते ताबडतोब थांबवलं गेलं पाहिजे. यामुळं सहकारी साखर कारखानदारीचं, शेतकऱ्यांचं आणि सामान्य जनतेचं प्रचंड मोठं नुकसान होत आहे. आणि त्यामुळे ते ताबडतोब थांबलं पाहिजे असं मी त्यांना विनंती केली. पुणे बेंगळुरू महामार्गावरील आणेवाडी टोलनाक्यावर एसटीच्या 10 बसेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्या. त्यामुळे पुण्यातून सांगली कोल्हापूरकडे जाणारी एसटी वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. एसटीच्या एकूण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील वापट यांनी. ऐन दिवाळीत शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा भडका उडालाय आणि त्याचा फटका बसतोय तो दिवाळीसाठी घरी निघालेल्या सर्वसामान्य प्रवाशांना. काल पुणे आणि तिथून कोल्हापूर, सांगली, सातारा, पंढरपूर, सोलापूर, इंदापूर या सगळ्यामधल्या पट्ट्यातल्या बसेस बंद होत्या. आज सकाळी काही प्रमाणात बसेस सुरू करण्यात आल्या, पण पुन्हा एकदा आणेवाडीच्या टोल नाक्यावर म्हणजे साताऱ्याच्या जवळ 10 बसेसवर दगडफेक झाली आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा या मार्गावरच्या सगळ्या बसेस बंद करण्यात आल्यात. गेल्या 2 दिवसातला आढावा घेतला तर जवळपास 70 बसेसचं नुकसान झालंय, जाळपोळ झाली आहे, दगडफेक झाली आहे. बसेसचं झालेलं नुकसान त्याचबरोबर प्रवासी नाहीत
त्यामुळं किलोमीटरचं झालेलं नुकसान असं एसटीचं किमान 10 कोटींचं नुकसान झालंय आणि आता या गाड्या कधी सुरू होतील हे ठामपणे कुणीही सांगू शकत नाही अशी परिस्थिती आहे. तुम्ही बघू शकता मागच्या बाजूला बसेस नाहीत पण लोकांच्या रांगा लागल्यात. बसेस कधी सुरू होणार हे खात्रीनं प्रवाशांनाही कुणी सांगू शकत नाही. या सगळ्या मार्गावरती कधी सुरक्षित प्रवास करायला मिळणार हे प्रवाशांना माहिती नाही, एसटीच्या अधिकाऱ्यांना सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. आंदोलन कधी संपेल किंवा ते किती चिघळेल हेही नेमकं सांगता येत नाही, कारण सरकारकडनं किंवा आंदोलकांच्याही बाजूने नेमकी भूमिका कोण घेणार आणि कशी स्पष्ट करणार हे अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही. पुढच्या 2-3 दिवसात दिवाळी आहे, पाडवा आहे, उद्या भाऊबीज आहे आणि यामुळं प्रवासी पुन्हा एकदा रस्त्यावरती येणार आहेत, पुन्हा त्यांना प्रवासाला निघायचंय. पण हा प्रवास खरंच सुखाचा होईल का किंवा होईल की नाही याबद्दलही साशंकता आहे. कोट्यवधींचं रुपयात झालेलं नुकसान आणि ऐन दिवाळीत आपापल्या घरी न जाता येणं हे प्रवाशांचं झालेलं नुकसान या सगळ्या आंदोलनातनं आणि त्याच्या झालेल्या परिणामातनं पडसारातनं भरून निघणार नाही हे मात्र नक्की. पुढचे 2-3 दिवस असेच प्रवाशांचे असणार आहेत, प्रतीक्षेचे असणार आहेत. आंदोलन संपणार की नाही, घरी जाता येणार का नाही या प्रवाशांच्या अपेक्षेचे. कॅमेरामन संपत मोरेसह स्वप्नील बापट, साम मराठी, पुणे. शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचे हिंसक पडसाद आज पुन्हा एकदा उमटले. मात्र याची पुरेशी माहिती नसल्यानं पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा झाला होता. नेमकी आणि वेळेत माहिती देण्यासाठी कोणीच नसल्यासारखी परिस्थिती इथे होती. त्यातच उद्या शिवसेनेनं बंद पुकारलाय. त्यामुळे पुढचे 2 दिवसही ही वाहतूक सुरळीत होईल की नाही याची चिंता सगळ्याच प्रवाशांच्या चेहऱ्यावर दिसत होती. ऊस उत्पादकांच्या आंदोलनाची धग आज दुसऱ्या दिवशीही धुमसत राहिली. काल आंदोलकांनी चक्काजाम केल्यामुळे आणि एसटी महामंडळाच्या गाड्यांवर दगडफेक आणि जाळपोळ केल्यामुळे एसटीची सेवा बंद करावी लागली. त्याचा फटका आज दुसऱ्या दिवशीही प्रवाशांना बसलाय. 12 आगारातून ठराविक मार्गावर काही गाड्या सोडण्यात आल्या तर काही प्रवाशांना आगारात राहावं लागण्याची शक्यता आहे. तर काही प्रवाशांनी कोल्हापुरातून बाहेर जाण्याचा बेतच रद्द केलाय. त्यामुळे प्रवाशांची आजची दिवाळी ही बस स्थानकावर बसच्या प्रतीक्षेत घालवावी लागण्याची जास्त शक्यता आहे. सातारा येथे ते आंदोलन वाढल्यामुळं आणि काही बसेसचे नुकसान झाले संबंधाने 9:30 नंतर वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. तसेच जिल्ह्यातले मलकापूर, राधानगरी, कोकणात जाणाऱ्या ज्या मार्गावर त्या गाड्या सोडण्यात आल्या, पण 11 नंतर ह्या मार्गावरील सुद्धा बसेस बंद केलेल्या आहे. तर हे ऊस आंदोलन लवकरात लवकर मिटवून घेऊन प्रवाशांना सेवा त्वरित देण्याची व्यवस्था करावी असं आमचं म्हणणं आहे. इतक्या जनतेचा खोळंबा होत आहे. दिवाळीचा सण आहे, या सणामध्ये वास्तविक आता त्यांनी गाड्या आंदोलन करायला नको पाहिजे होतं. हे केलंय, सण झाल्यानंतर त्यांनी आंदोलन करायला पाहिजे होतं. आणि हे आंदोलन करायचं असेल तर त्यांना साखर सम्राटाच्या बंगल्यावर किंवा घरावर जाऊन त्यांनीच करायला पाहिजे असं माझं एक प्रामाणिक मत आहे. हे लोकांनी एवढं वेटीस धरून, या गाड्यांना वेटीस धरून त्यातनं काही निष्पन्न होणार नाही आहे. तर हे असं जे आंदोलन आहे हे असं ह्या पद्धतीनं करू नये असं माझं म्हणणं आहे. कोल्हापूर आणि सांगलीमधील खासगी दूध संघांनी आज आणि उद्या दूध संकलन बंद करण्याचं ठरवलंय. त्यामुळे आज आणि उद्या मुंबई पुण्याला होणाऱ्या दूध पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत लोकांना याचा त्रास होण्याची शक्यता आहे. दुधाच्या वाढलेल्या मागणीचा फायदा घेत दूध माफियांनी नागपुरात दूध भेसळीचं प्रमाण वाढवलंय. नामवंत कंपन्यांच्या पाकिटातील दूध काढून त्यात पाणी मिसळून ते पुन्हा सील बंद करून विक्री करणाऱ्या टोळीचा अन्न आणि औषध प्रशासन विभागानं पर्दाफाश केलाय. या कारवाईत अन्न आणि औषध प्रशासनानं 500 लिटर दूध जप्त केलंय. 6 दिवसात एकूण 7,200 लिटर दूध जप्त करण्यात आलंय. मागील काही दिवसांपासून गोपालनगर, संभाजीनगर परिसरात अशाच प्रकारे दुधात भेसळ होत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार अन्न आणि औषध प्रशासन विभागानं ही कारवाई केली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी 15 आणि 16 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या काळात ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. बाळासाहेबांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नसल्याचं समजतंय. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीदरम्यान बाळासाहेबांनी शिवसेनेतर्फे प्रणवदांना पाठिंबा दिला होता. प्रणवदा आणि बाळासाहेबांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान प्रणवदा बाळासाहेबांची भेट घेण्याची शक्यता आहे. आज दिवाळी संदर्भातल्याही काही घडामोडी जाणून घेणार आहोत. साम्राज्यामध्ये इथे घेतो एक छोटासा ब्रेक.
आज लक्ष्मीपूजन, दिवाळीची पहिली पहाट. देशभरात उत्साहाचं, आनंदाचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी दिवाळी पहाट सारख्या कार्यक्रमांनी रसिकांना मंत्रमुग्धही केलंय. विक्रम संवत 2069चं लक्ष्मीपूजन आज उत्साहात करण्यात आलं. दिवाळीतला हा दिवस घरांबरोबरच व्यापारी वर्गासाठी खूपच महत्वाचा असतो. वर्षभर जो व्यापार करायचा त्याची भरभराट व्हावी आणि संपत्ती वाढावी म्हणून ही पूजा केली जाते. सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत अनेक व्यापाऱ्यांनी पूजा केली. वर्षभराच्या व्यापाराचे हिशोब ज्यात लिहिले जातात त्या चोपड्यांना आजच्या पूजेत विशेष महत्व असतं. या पूजेत सरस्वती पूजन करण्याबरोबरच वहीच्या पहिल्या पानावर आज लिखाणाची सुरुवात करण्यात आली. देवी देवतांबरोबरच व्यापारात वर्षभर उपयुक्त ठरणाऱ्या उपकरणांची आणि साहित्याचीही आज पूजा करण्यात आली. या पूजेच्या निमित्तानं व्यापाऱ्यांचे कुटुंबीय आणि दुकानातील कामगारही एकत्र जमले होते. नागपूरचे महापौर अनिल सोले यांनी फटाके उडवून दिवाळी साजरी केली. जेरी लॉन इथे दिवाळी मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष दयाशंकर तिवारी यावेळी उपस्थित होते. या ठिकाणी जगातील सर्वात उंच समई आहे. या समईची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. महापौरांनी या ठिकाणी दीप प्रज्वलित केलं. त्यानंतर फटाके फोडून दिवाळी साजरी केली. नागपूरकरांनी दिवाळी साजरी करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेत तसंच इको फ्रेंडली दिवाळी साजरी करावी असा संदेशही महापौरांनी दिला. तर या लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर आज मुंबई शेअर बाजारातही मुहूर्ताचं ट्रेडिंग करण्यात आलं. विक्रम संवत वर्ष 2069 साठी लक्ष्मीपूजनच्या मुहूर्तावर 75 मिनिटांचं ट्रेडिंग करण्यात आलं. व्यापाऱ्यांनी आज बीएससी मध्ये वही पूजनही केलं. विवेक ओबेरॉय आणि त्याचे वडील सुरेश ओबेरॉय यांनीही मुहूर्ताच्या ट्रेडिंगमध्ये सहभाग घेतला. नव्या वर्षातील शेअर बाजाराच्या व्यवहाराची सुरुवात पारंपरिक पद्धतीनं घंटा वाजून करण्यात आली. आज दिवाळी हा सण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं साजरा करतो. यावर्षी दिवाळीच्या निमित्तानं एक वेगळा पायंडा रत्नागिरी शहरातल्या आशादीप मतिमंद निवास केंद्रातल्या मुलांनी घालून दिलाय. या मुलांनी दिवाळीचं स्वागत एका अनोख्या पद्धतीनं केलंय. आज दिवाळी. पहाटेपासूनच दिवाळीची मैफिल किंवा फटाक्यांच्या आतिषबाजीला सुरुवात होते. पण समाजापासून उपेक्षित अशा मतिमंद मुलांकडे अनेकांचं दुर्लक्ष होतं. रत्नागिरीच्या आशादीप मतिमंद निवास केंद्रातल्या मुलांनी दिवाळीचं स्वागत एका अनोख्या पद्धतीनं केलं. रत्नागिरी जवळ एक स्वयंरोजगार केंद्र आहे. या निवासी केंद्रातल्या मुलांनी इथं राहून शिक्षण घेतलं. आजच्या पहाटेची सुरुवात या मुलांनी अशी केली. त्यांना आनंद काय आहे हे एवढं समजतं. सणाचं महत्व त्यांना समजलं नसतं. तर जरी घरी असते तर ह्या घरामध्ये त्यांनी आनंद आपल्या पालकांसोबत घेतलं होतं. आम्ही या ठिकाणी सगळे पालक म्हणून या ठिकाणी ही जी मुलं आपल्या पश्चात काय ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी ही संस्था स्थापन करून दरवर्षी गेली 5 वर्ष आम्ही असा आनंद ह्या आशादीप मतिमंद मुलांच्या पालकांनी सोडलेल्या या मुलांना एकत्र घेऊन या ठिकाणी साजरा करत असतो. या विद्यार्थ्यांनी तिमिरातून तेजाकडे जाण्याचा संकल्प केलाय. या केंद्रातल्या मुलांनी दिवे लावून आणि रांगोळी काढून आजची पहाट चैतन्यदायी बनवली आहे. शिक्षकांबरोबर पालक आणि संस्था चालकांनीही या विद्यार्थ्यांबरोबर दिवाळी साजरी केली. आज आम्ही सकाळी पहाटे उठलो, उठणं लावून साबण लावून अंघोळ केली. त्याच्यानंतर देवळात गेलो आणि नवीन कपडे घातले, देवळात गेलो आणि फराळ केला. या मुलांचा दिवाळीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच आहे. अंधकारमय आयुष्यातही दिवाळीच्या सणाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी प्रेमाच्या रूपानं या मुलांनी मागितली आहे. मनोज लेले, साम मराठी, रत्नागिरी. अमान आणि आयान अली खान यांच्या बहारदार सरोद वादनानं पुणेकरांना आज पहाटे मंत्रमुग्ध करून सोडलं. कृष्णसुंदर गार्डनच्या हिरवळीवर आयोजित पुणे दिवाळी फेस्टिव्हलच्या सकाळ दिवाळी पहाट उपक्रमाची पहिली पहाट उपस्थित रसिकांच्या दृष्टीनं सुरमयी आनंद देणारी ठरली. कार्यक्रमाचे प्रायोजक सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे प्रमुख संजय चोरडिया,
फॉक्स वॅगन पुणेचे डीलर प्रिन्सिपल शैलेश भंडारी, रांका ज्वेलर्सचे संचालक ओमप्रकाश रांका, जयहिंदचे संचालक दिनेश जैन, अमित गायकवाड ग्रुपचे संचालक अमित गायकवाड हे यावेळी उपस्थित होते. साम वाहिनीवरील पॉप्युलर स्टील वर्क्स प्रस्तुत आई अंबाबाई मालिका प्रश्नमंजुषा स्पर्धेची सोडत उत्साहात झाली. त्यात पुण्याच्या सरिता कृष्णा तारे, जुना जालन्याचे सुधीर शंकरराव कुलकर्णी, नाशिकच्या इर्षिता प्रदीप शिंदे, सांगलीचे रोहित अथणी, कोल्हापूरच्या अमृता तानाजी कदम हे महाविजेते ठरले. महाविजेत्यांना श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी इस्पात यांच्याकडून श्री महालक्ष्मीची 3 डायमेन्शनल प्रतिमा बक्षीस दिली जाईल. त्याशिवाय महालक्ष्मी मंदिरात अभिषेकाची संधीही यांना दिली जाणार आहे. गोमंतकचे संचालक जयदीप माने, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, निवासी संपादक मनोज साळुंखे, युनिट मॅनेजर रवींद्र रायकर, पॉप्युलर स्टील वर्क्सचे भूषण जाधव, श्री करवीर निवासी महालक्ष्मी इस्पातचे जितूभाई गांधी, मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ पेढीच्या शुभांगी कुलकर्णी, परान स्पेस स्कीम्सचे आनंद पराडकर, माणिकचंद ऑक्सी रीचचे गिरीश शहा, एम्ब्रॉयडरी नोशनचे रणजित खोपडे, पीएमसी बँकेच्या लीना फडणीस, घटप्रभा फर्टिलायझर्सचे सुरेश साळुंखे, आयमॅक्सचे श्याम बासराणी, संहिता लेखक युवराज पाटील यांच्या उपस्थितीत ही सोडत झाली. मालिकेसाठी आमच्या रसिकभाई धारीवाल आणि प्रकाशभाई धारीवाल यांच्याकडून नेहमी तुम्हाला शुभेच्छा राहतील आणि नेहमी आम्ही तुमच्या बरोबर राहू. अशाच पद्धतीची आपल्या ज्योतिबाची सुद्धा मालिका आपण तयार करावी आणि लवकरात लवकर ती सुद्धा आपण ती मालिका प्रदर्शित करावी. साम मराठीच्या आई अंबाबाई या मालिकेने प्रेक्षकांना खरोखरच कोल्हापूरच्या करवीर निवासिनीचं खूप सुंदर असं दर्शन प्रेक्षकांना दिलेलं आहे आणि त्यामुळेच असा उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद आपण या ड्रॉच्या रूपाने बघितला आज. तर पीएमसी बँकेतर्फे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या सगळ्या भक्तांना शुभेच्छा आणि पीएमसी बँक सदैव स्पॉन्सरशिपच्या ह्यानी तुमच्या बरोबर राहील अशी मी तुम्हाला ग्वाही देते. साम टीव्हीच्या आई अंबाबाई या मालिकेला कोल्हापुरातून आणि इतर सर्व भागातून उदंड प्रतिसाद लाभला आणि हा उपक्रम खरोखरच चांगला आहे आणि असे उपक्रम साम टीव्हीने राबवावेत ज्यामुळे ग्राउंड फील्डवर या कार्यक्रमात लोक या कार्यक्रमाशी जुळतात आणि प्रचंड लोकांच्या पर्यंत हा कार्यक्रम पोचतो. यासाठी साम टीव्हीला आमच्याकडून शुभेच्छा. 3.5 शक्तिपीठांपैकी आद्यपीठ म्हणजे महालक्ष्मी अर्थात अंबाबाई. या नवरात्रोत्सवात महालक्ष्मीची रोजची पूजा, आरतीचा सोहळा घर बसल्या यंदाही साम वाहिनीवरून थेट पाहायला मिळाला. 16 ते 23 ऑक्टोबर दरम्यान या मालिकेचं विशेष प्रसारण झालं. मालिकेदरम्यान प्रेक्षकांना विविध प्रश्न विचारले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा तसंच परदेशातूनही प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी हजारो प्रेक्षकांनी सहभाग नोंदवला. त्यातून भाग्यवान विजेत्यांची निवड केली.
त्याचबरोबर उपविजेत्यांना मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ यांच्याकडून श्री महालक्ष्मीची नथ बक्षीस मिळेल. त्याचबरोबर पॉप्युलर स्टील वर्क्स तर्फे 100 भाग्यवान विजेत्यांना श्री महालक्ष्मीची आकर्षक प्रतिमा भेट दिली जाणार आहे. पॉप्युलर स्टील वर्क्स प्रस्तुत मालिकेचे मुख्य प्रायोजक श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी इस्पात स्टील होते, तर मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ आणि कंपनी विशेष प्रायोजक होते. माणिकचंद ऑक्सिरिच, पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक, परांजपे स्कीम्स, एम्ब्रॉयडरी नोशन, जाधव इंडस्ट्रीज आणि DNS बँक सहप्रायोजक होते. विजेत्यांना दिवाळीनंतर महालक्ष्मी मंदिरात समारंभपूर्वक बक्षिसं दिली जाणार आहेत. त्याबाबतची अधिक माहिती सामकडून लवकरच कळवली जाईल. साम मराठी, कोल्हापूर. दीपावली हा आनंदाचा सण, सर्वांचा लाडका असा सण. या आनंदाचा लाभ घेण्यासाठी मराठी कलावंतांनी एकत्र येऊन ठाण्यातील गडकरी रंगायतांमध्ये फटाके फोडून नाचून गाऊन ही दिवाळी साजरी केली. आपलं बिझी शेड्यूल बाजूला सारत ही मंडळी एकत्र आली. घरातून आणलेला फराळाचा आस्वाद घेत त्यांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. तर अभिनेता शाहरुख खान आणि अजय देवगण या दोघांनाही यंदाची दिवाळी भरभरून यश देणारे ठरणार आहे. शाहरुखचा जब तक है जान आणि अजयचा सन ऑफ सरदार हे चित्रपट ऍडव्हान्स बुकिंगला आज हाऊसफुल झाले. जब तक है जान आणि सन ऑफ सरदार हे दोन्ही चित्रपट आज प्रदर्शित होत आहेत. सन ऑफ सरदारचा पहिला शो सकाळी 7 वाजता झाला, तर जब तक है जानचा पहिला शो सकाळी 9 वाजता झाला. आता पाहूया दिवसभरातल्या इतरही काही महत्वाच्या घडामोडी, अर्थात ठळक. गोध्रा दंगलीची आठवण ठेवून भाजपला मतदान करू नका. गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं उचलला गोध्राचा मुद्दा. किंगफिशर एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांचा थकीत पगार दिवाळी आधीही नाही. कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात. दिवाळीनिमित्त दिल्लीत 11 ऐवजी मेट्रो रात्री 8 पर्यंतच धावणार. नितीश कुमारांना पाक दौऱ्यादरम्यान दिवाळी भेट. पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारींकडून नितीश कुमारांना दिवाळीची मेजवानी. म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यू की तब्बल 40 वर्षांनी आज भारतात दाखल. दिल्लीच्या कॉलेजला देणार भेट. चीनच्या लष्कर प्रमुख पदासह अन्य महत्वाच्या पदावरून मावळते अध्यक्ष हू जिंताओ पायउतार. शी जिनपिंगकडे सोपवली जाणार सूत्र. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी ओबामांनी तयार केली टीममध्ये पेप्सिकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इम्रान नूईंचाही समावेश. जब तक है जानसाठी आमिर खानने दिल्या शुभेच्छा. हा सिनेमा यश जींच्या मागील सगळ्या सिनेमांचे रेकॉर्ड तोडेल, आमिरने व्यक्त केली सदिच्छा. मुंबईच्या काळा चौकीतील दिवाळी पहाटसाठी परदेशी पर्यटकांची उपस्थिती. कार्यक्रम पाहून भारावले परदेशी पर्यटक. जाता आता पुन्हा एकदा नजर टाकूयात हेडलाईन्सवर. पोलीस गोळीबारात ठार झालेल्या चंद्रकांत नलावडेंच्या शरीरात आढळल्या 5 गोळ्या. शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब उघड. पोलिसांपुढच्या अडचणी वाढल्या. आंदोलकांकडून पुणे बेंगलोर महामार्गावर पुन्हा एसटीची तोडफोड. शेतकऱ्यांच्या चक्काजाम आंदोलनामुळे प्रवाशांचे अतोनात हाल. मुख्यमंत्री आणि शेतकरी नेत्यांमधली चर्चा निष्फळ. आता मुख्यमंत्री करणार केंद्राशी चर्चा, तर लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. शेतकरी नेत्यांची भूमिका. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला आसमंत. लक्ष्मीपूजनाबरोबरच दिवाळी पहाटच्या सुरेल मैफिलींचा प्रेक्षकांना नजराणा. मराठी तारकांनीही साजरी केली दिवाळी. गडकरी रंगायतांमध्ये फटाके फोडून साजरी केली दिवाळी. आणि जब तक है जानच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी अवघं बॉलिवूड. यशराज स्टुडिओ. जब तक है जान आणि सन ऑफ सरदारचं 3 दिवसांचं बुकिंग फुल. या काही घडामोडींसह साम्राज्यमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.